नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भरपूर जणांना घरकुल हे मिळालेले आहेत मित्रांनो, आणि भरपूर जणांना एक प्रॉब्लेमसुद्धा फेस करावा लागत आहे। त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला जर पहिला हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। कारण हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश मित्रांनो, माझ्या मित्राचा एक कॉल आला मला आणि त्याने सांगितलं की माझं घरकुल योजनेमध्ये नाव आलेलं आहे, पण पहिला हप्ता माझ्या अकाउंटला जमा झालेला नाहीये। ते का झालेला नाहीये हे विचारणा करत होता। त्यानंतर लगेच मी त्याला सांगितलं की सर्वात पहिलं त्याचं नाव घेतलं, कोणत्या नावाने घरकुल आलेलं आहे ते नाव घेऊन सर्च करून त्याचं रिझन पाहिलं मित्रांनो, तर तो रिझन मी तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं। त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो, की हा प्रॉब्लेम तुम्हालाही येऊ शकतो मित्रांनो, भरपूर जणांना कदाचित आलेला असेल आणि याचं सोल्युशन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा भेटणार आहे। या मित्राला काय प्रॉब्लेम आला होता, पहिला हप्ता का जमा झाला नव्हता, ते आपण डायरेक्टली पोर्टलवरती जाऊन पाहूयात मित्रांनो, वेबसाईटवरती जाऊन पाहूयात। सर्वात पहिलं मी मित्रांनो त्या पोर्टलवरती जाऊन मित्राचा घरकुल नंबर टाकून त्यामध्ये तुम्हाला डीपमध्ये सांगणार आहे की त्याच्या अकाउंटमध्ये पैसे का जमा झालेले नाही आहेत, पहिला हप्ता का जमा झालेला नाही आहे। त्याने सर्च केल्याच्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन त्याने आपला व्हिडिओ बघून सर्च केला आपल्या मित्रांनी, पण तिथं त्यांचं बँक अकाउंट व्हेरीफाय दाखवून सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नव्हते मित्रांनो। तर आता आपण डायरेक्टली पोर्टलवरती जाऊन पाहूयात। सर्वात पहिले मित्रांनो काय करायचं, आपल्याला या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलची लिंक आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल। तिथून क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात। या पेजवरती आल्याच्यानंतर सिंपली स्टेक होल्डरचं ऑप्शन आहे। यामध्ये पहिलंच ऑप्शन IAY PMAYG बेनिफिशरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे आपल्याला आपल्या घरकुलचा नंबर, रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे। हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून सबमिट करून घ्यायचा आहे। तर माझ्याकडे माझ्या मित्राचा घरकुल नंबर आहे, तो नंबर मी डायरेक्टली इथे टाकतो मित्रांनो। तुम्हाला पण तुमचा घरकुल नंबर इथे टाकून घ्यावा लागणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता मी घरकुल नंबर टाकलेला आहे, कॅप्चासुद्धा फिल केलेला आहे। आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यांची डिटेल ही आपल्यासमोर आलेली आहे। तर ती डिटेल पाहत असताना आपण थोडंसं खाली येऊयात मित्रांनो। आता इथे सर्वात महत्त्वाचं, आपण खाली आल्याच्यानंतर हे स्टेटस तुम्ही सर्वात पहिलं पाहून घ्या मित्रांनो। हप्ता पडण्यासाठी काय गरजेचं असतं, तर इथे पाहू शकता ऑथेंटिकेटेड बाय UIDAI अँड व्हेरीफाईड बाय PFMS, व्हेरीफाईड झालेला आहे। आणि इथे सर्वात महत्त्वाचा अकाउंट स्टेटस व्हेरीफाईड दाखवत आहे, म्हणजेच यांच्या अकाउंटमध्ये काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे। कोणता अकाउंट नंबर दिला त्यांनी ते सुद्धा पाहू शकता। इथे कॅनरा बँकेचं त्यांनी अकाउंट नंबर दिलेला होता, तरीसुद्धा यांच्या बँक खात्यामध्ये पैसे का जमा झालेले नाही आहेत, तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो सांगितलेलं होतं की तुमच्या आधार कार्डशी जो बँक खातं DBT लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत असं सांगितलं होतं मित्रांनो। आणि तोच प्रॉब्लेम मित्रांनो यांनासुद्धा आलेला आहे, म्हणजेच यांनी घरकुलसाठी कॅनरा बँकेचं अकाउंट दिलेलं आहे, पण यांच्या खात्यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता, थोडंसं आपण खाली येऊयात। इथे खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे 15,000 रुपये हे जमा झालेले आहेत, पण त्यांच्या कॅनरा बँकेमध्ये जमा झालेले नाही आहेत। तर कोणत्या बँकेत जमा झालेले आहेत तुम्ही पाहू शकता, DBT आधार बेस्ड जे आधारशी बँक खातं लिंक आहे त्या बँकेमध्ये त्यांचे पैसे जमा झालेले आहेत। त्यांना मी लगेच सांगितलं मित्रांनो, चेक केलं आणि माझ्या मित्राला मी सांगितलं की तुझे बँकेचं अकाउंट दिलेलं आहे, कॅनरा बँकेचं अकाउंट तिथं दाखवत आहे, पण ते पैसे कॅनरा बँकेमध्ये न पडता तुझं दुसरं जे अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये जाऊन तू चेक कर, लगेच तुला त्या अकाउंटमध्ये पैसे पडलेले दिसणार आहेत। कारण तुझ्या अकाउंटशी DBT लिंक खातं वेगळं आहे, म्हणजेच आधारशी बँक खातं जो लिंक आहे ते बँक खातं वेगळं आहे। तुझी बँक खातं म्हणजे तुझं दुसरं कुठलं बँक खातं आहे का म्हणताना त्याने सांगितलं की SBIमध्ये त्याचं एक दुसरं खातं होतं आणि त्या SBIमध्ये डायरेक्टली हे 15,000 रुपये जमा झालेले होते मित्रांनो। तर ज्यांना कुणाला हा प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे तुमचं नाव घरकुलमध्ये येऊन सुद्धा तुमचं बँक अकाउंट स्टेटस व्हेरीफाईड दाखवून सुद्धा तुमच्या बँकमध्ये जर पैसे जमा होत नसतील, तर हा पर्याय तुम्ही पहा। तुमचं दुसरं बँक खातं आहे का बघा आणि त्या बँक खात्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचे पैसे चेक करा, तिथं तुमचा मित्रांनो घरकुलचा पहिला हप्ता हा पडलेला असणार आहे। इवन मित्रांनो येणारे सर्व हप्ते तुम्हाला त्याच बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, कारण तुमचं तेच बँक खातं आधारशी लिंक असणार आहे।
तुम्ही जे घरकुलसाठी जो बँक खाता दिलेला आहे त्या बँक खात्याचा काहीच फायदा नाही आहे. फक्त तुम्हाला तिथं स्टेटसमध्ये दाखवलं जाईल की तुमचे हे बँक आहे, पण तुमच्या आधार कार्डशी जे बँक खातं लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.